आठवत नाही मी 6वीला असताना किती वर्षाचा होतो, तेव्हापासून मी धंदा करायचो. म्हणजे माझ्या घरात आमची वजडी पायाची गाडी होती. तर मुकुंदला आम्ही मुकुंद स्टेशनच्या बाहेर त्या साईडला गाडी लावायचो. आणि तेव्हा आताची परिस्थिती खूप चांगली, रोड बीड चांगले आहेत, तेव्हा तर फुल चिक्कल व्हायचं. फूड मार्केट आहे इथे एकदम, बघितलं तर सगळे आयटम भेटतात सगळे. पण आता किशे खाली होत आलेत, थोडं लेट लावला तरी चालेल, पण थोडा तरी धंदा करायचा आपल्याला. जय मित्रांनो, मी शिवम पराडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण पट्टी ग्राउंडमध्ये कशाला आलो आहे, मागे आपली गाडी दिसते तुम्हाला, ते जरा धुवायचे. 2-3 दिवस खूप आराम झाला, आपल्या सुट्ट्या झाल्या आहेत, तर जरा साफसफाई करून आजपासून धंद्याला पुन्हा स्टार्ट करायचं आहे. तर विषय असा आहे आपला की आज तिला धुवूया संध्याकाळपासून चालू करू धंदा. थोडं लेट झालं तरी चालेल, जसं मी 2 ब्लॉगमध्ये बोललो की म्युन्सिपाल्टीचा त्रास आहे. पण आता किशे खाली होत आलेत, थोडं लेट लावला तरी चालेल, पण थोडा तरी धंदा करायचा आपल्याला. आणि थोडे गाडीत साफसफाई करून आपल्याला, आता रिक्षा आपली राहणार नाही आपल्याला, तर आपल्याला आपल्या स्कूटीवरती सगळं सामान आणायचं आहे. तर थोडं जे जसं सामान आहे तसं मी इथं आणून लॉक करून ठेवून देईल त्याला. आणि ही आपली गाडी, हिला साफ करायचे, जरा धुवायचे, लय घाण झाली आहे. आणि हा बॅनर बोलले ना स्टँड लावतो मी त्याला, तर तो हा स्टँड आहे आपला. आणि सामान आणलं, हे प्लास्टिक पण धुवायचं आहे. तर पटापट धुवून घेऊया आणि मग दाखवत राहतो तुम्हाला मी कसं काय करतो आपण आज. थोडा संध्याकाळी पण गाडीवरती येऊन धुवून घेतो मी, धुवून घेतो पहिलं आणि मग दाखवतो तुम्हाला. धुवून झाल्यावर आता गाडी बघा कशी दिसते मळकटलेली, थोडी धुवून झाल्यावरती जरा दिसते कशी, बघूया. आणि संध्याकाळी पण कंटिन्यू राहा, संध्याकाळी गाडीवर येईल तेव्हा. चला तर जाऊ पटणीच्या तलावात, कारण घरून पाणी आणणार एवढं तर आपलं हे नाही की एवढ्या लांबून पाणी घेऊन यायचं. पटणीच्या तलावात जाऊन पाणी घेऊन येऊया आणि पटापट गाडी धुवून घेऊया आपण, कारण खूप मळलेली आणि इथं धूळ बघा किती उडते. एवढ्या धुळीमध्ये गाडी इथं सेफ राहील, तिला कवर बनवायचं मला. आता थोडा धंदा चालला ना, थोडे पैसे आले बघा, असे गाड्या हे लोक चालवतात, तर काय म्हणजे हे होणार आहे. तर आता बघू आपण पाणी घेण्यासाठी कुठे जागा आहे. आणि त्या साईडला जायचं बोललं ना की खूप म्हणजे फिरून जायचं आहे. हातगाडी इथं आणायची वजन आहे आपली गाडी खूप, म्हणून मी आणत नाही. तर आपण पहिलं इथून पाणी घेऊ आणि मग जागेवर जाऊ. फायनली गाडी धुवून बिवून झाली आपली, धुवून म्हणजे कपडा मारला आपण. आणि वरचं पण छपरं थोडं साफ केलं, जरा चांगलं वाटतं. पाण्याची हालत बघा काय झाली. गाडीला आपण पॅक केली आणि घाण बघा किती निघली, अर्धी तर मी फेकली भांडीत. सीट घेऊन पुसून जरा फुल तापली आहे बघा, गरमी बघा किती. कपडा मारला, सुकलं. जाऊ द्या, ठेवूया आपण आणि चला जाऊया आता घरी, जेवूया बिवूया, धंद्याची तयारी करूया. थोडं सामान आणायचं आहे, सामान आणून नंतर भेटू. चला. आणि आता आलो आहे गाडीवर आपण आणि धंदा चालू आहे. मेनू कार्ड, आता आहे गाडीवरती. तर आल्या चांगला धंदा होता, ठीक वाटलं. आणि हे आपली आता आशीर्वाद घेऊन गाडी लावली, चालू केली आहे. आणि सकाळी लावली, आज बॅटरी डीम आहे एकदम. आणि थोडा माल उरला आपला, बघू. पहिला एक टाईम होता 30 म्हणजे 7 किलो बटाट्याचा माल जायचा, म्हणजे 20-25-30 लाद्यापर्यंत. काय रोग येतो लाईटीचा का म्हणजे, लाद्यापर्यंत माल जायचा. पण आता असा आहे की 1 किलो वडे पण जात नाही, 1 किलो बटाट्याचे. बघू, धंदा बंद नाही करायचा, चालू ठेवायचा. हळूहळू होईल, आज ना उद्या कधीतरी परत धंदा तसंच चालू होईल. बघू थोडा वेळ अजून, बघू, वाट बघू. गिराईक येत आहे की नाही. चालली आहे पब्लिक समोरून, पब्लिक चालली आहे. एक आशा असते येतं जाताना की कोणतरी यावं इथे.
आणि वैताग येतोय खूप. मागातपासून अजिबात गिरायक नाही, शांत आहे. आणि मागे यांचे चाळे बघा काय चाललेत. आम्ही धंदा करायचे का यांचे चाळे बघायचे कळत नाही. आमचे काम जेव्हापासून आमचे कस्टमर चालू, अर्धे कस्टमर ते ह्या दोघांमुळे घेत नाहीत आमचे. हे यांचे मागे दिसतात चाळे, तुम्हाला काय माहिती. हे 0.6 वर टाकून थोडा ब्लर होईल, पण बघा जरा लक्ष द्या नीट. मी दिसतोय की नाही तुम्हाला काय माहिती, का ते दिसतायत की नाही माहिती मला. पण धंद्याचे एक नियम आहे, धंदा मजबूत थंड असतो, कधी एकदम चालला तर मजबूत चालतो. बघू आता. आज तर खूपच थंड आहे, म्हणजे स्टार्टिंगला थोडं वाटलं की धंदा चांगला आहे, मस्त गेले 2-1 लाद्या भाव गेले. पण आता 3 लाद्या 5 लाद्या आणलेल्या, 3 लाद्या अशाच पडून आहेत. अजून एक पण कस्टमर नाही. आणि खूप कंटाळा येतो होता. आता दुसरं असं कोण असतं की सोशल मीडियावरती लगेच सिंपती घेतात व्हिडिओ टाकून. पण मी बोलतात लहान पोरं. आणि एक गोष्ट मला खूप दिवसापासून सांगायची इच्छा होती की व्हिडिओ बघतो ना इंस्टाला. तर सीन असा आहे ना की मी सुद्धा 6वीला होतो, म्हणजे वय वर्ष माझं काहीतरी आठवत नाही, मी 6वीला असताना किती वर्षाचा होतो. तेव्हापासून मी धंदा करायचो. म्हणजे माझ्या घरात आमची वजडी पायाची गाडी होती. तर मुकुंदला आम्ही मुकुंद स्टेशनच्या बाहेर त्या साईडला गाडी लावायचो. आणि तेव्हा आताची परिस्थिती खूप चांगली, रोड बीट चांगले, तेव्हा तर फुल चिक्कल व्हायचा, पायना पूर्ण सडायचे खालून. तरी आम्ही धंद्यावर होतो. तेव्हा आमच्या कोणी व्हिडिओ काढून याचा टाकलं नाही की सिंपती घ्या असा तसा हे ते. आणि अजून पण मेहनत करतोय, पण आम्हाला कोणी असं हे नाही केलं. तर जाऊ द्या, वाट बघू कधी कस्टमर येतात, बघूया. तर थोड्या वेळात भेटूया. तर धंदा झाला आपला, संपत आला, म्हणजे संपला. ते एक वडा उरलाय, तो वडा तर गरम करून खाऊया आपण, भूक लागली कारण. आणि माल मगाशी दाखवलेला संपला. आता सामान आवरूया, मग भेटतो तुम्हाला. चला, झाली आपली गाडी, निघली. सगळं साफसूफ करून एकदम जाऊया घरी आता. पूर्ण धंदे लागतात इथे. फूड मार्केट आहे इथे एकदम, बघितलं तर सगळे आयटम भेटतात, सगळे. आणि गाडी येते मारू कल्टी पटपट, गाडी येते. जाऊ घरी, घरी जाऊन भेटूया आपण निवांत मध्ये. चला. आणि आलोय आता नुकताच घरी. आणि गल्ला मोजला नाही तरी किती माहिती आहे का, अंदाजे 700-800 रुपये धंदा झाला आहे. ठीक आहे, म्हणजे असं काय हे नाही. माल पण आपला खूप कमी होता. आणि उद्या आपल्याला जायचं आहे ठाण्याला माल आणायला धंद्याला. तर बघू. तर भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करू इच्छित असेल तर भेटू पुन्हा तशा व्हिडिओमध्ये. जय हिंद, बाय बाय, टेक केअर. चला.